साथ संगत जी, प्रेमाने बोला, धन निरंकार जी। आज 13 मे म्हणजे बाबा हरदेवजी यांनी आपल्याला स्वतःचं समर्पण करून दिलेला दिवस। ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, का झाकलिया घटीचा दिवा, नेनो काय झाला केदवा, या रीती जो पांडवा देह ठेवी। आणि हरदेवजी बाबा यांनी आज त्यांचा देह या दिवशी ठेवलेला आहे, पण तारीख आहे 13 मे। 13 मे, मै 13 हो गया, कायमस्वरूपी मी माझा राहिलेलो नाही। भौतिक दृष्ट्या मी पंचतत्वात विलीन झालो, पण माझा जो आत्मा आहे, तेज आहे, चैतन्य आहे, ते या निरंकारी मंडळामध्ये कायमस्वरूपी तुमच्या सुखदुःखामध्ये धावून येणार आहे। आणि त्याची प्रचिती सुद्धा आपल्याला वारंवार येत राहते किंवा रोज येते। बाबा हरदेवजी म्हणायचे, सुख है सपना, दुख है बुलबुला, दोनों है मेहमान, दोनों को बीत न दीजिए, ये है आत्मसाक्ष की पहचान। जीवनामध्ये सुखही हवं आणि दुःखही हवं, कारण ज्यावेळेला दुःख येतं, बाबाजी म्हणायचे ते दुःख खऱ्या अर्थानं सुखाची ओळख करून देतं। बाबांचा स्वभाव अतिशय इमोशनल, गरीब स्वभावाचे होते बाबाचे। ज्यावेळेला ते लहान होते, काही शिक्षण त्यांच्या घराजवळ झालं, पण त्यानंतर त्यांना हॉस्टेलमध्ये ठेवण्यात आलं। हॉस्टेलचा पहिला दिवस होता आणि एक मुलगा खूप नाराज होऊन बसलेला होता। बाबाजी त्याच्याजवळ दिवसभर बसून राहिले। शिक्षकांनी विचारलं, अरे मुला, त्या मुलाला सोड की, दिवसभर का तू त्याला धरून बसलाय? त्यावेळेला बाबाजींनी खूप छान उत्तर दिलं। बाबाजी म्हणतायत की तो खूप लांबून आलेला आहे, त्याचं इथं कुणीच नाही, तो नाराज झालेला आहे आणि मी इथून निघून गेलो तर तो एकटा पडेल, त्याला दुःख होईल, म्हणून मी त्याच्याजवळ थांबलेलो आहे। वास्तविक बाबाजी पण एकटेच होते, पण स्वतःच्या दुःखाचा विसर पडलेला दिसतो आपल्याला इथं। दुःख दुसऱ्याचं जाणलं, स्वतःचं दुःख विसरलं, म्हणून ते एवढे मोठे महात्मा झाले। बाबाजींची शिकवण आपल्याला हरदेववाणीमध्ये प्रत्येक पदामध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये घेऊन जाणारी दिसते, पण बाबाजींनी कर्म यावरतीच खूप भर दिलेला आहे। बाबाजी म्हणतात की तुमचं कर्म हेच तुम्हाला ईश्वरापर्यंत नेऊन पोहोचवतं, निरंकारीपर्यंत नेऊन पोहोचवतं। निरंकारीची तर ओळख तुम्हाला करून घ्यायची असेल तर कर्माचा विचार करा। याबद्दल बरीच पदं हरदेववाणीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं। आता बाबाजींचं उदाहरणच द्यायचं झालं तर फक्त निरंकारी मंडळ स्थापन करून मै तू एवढ्यामध्ये न अडकता, बाबाजींनी त्यावेळेला सुद्धा दहेजच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे, शराबच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे। आणि ज्यावेळेला त्यांच्या वडिलांचं बलिदान झालं, त्यावेळेला सगळेजण संतापलेले होते। सगळे म्हणायचे, खून का बदला, खून से लेंगे। त्यावेळेला बाबाजींनी सद्गुरूची धुरा आपल्या खांद्यावरती सांभाळली।
त्या गादीवरती ते विराजमान झाले आणि सगळ्यांना घोषण दिलं, जी हाँ, खून का बदला खून से लेंगे, लेकिन एक खून ऐसी गंदगी में नाल्यामध्ये वाहून न देता ते प्रत्येकाच्या नसानसामध्ये संचारलं पाहिजे. म्हणजे ब्लड डोनेट केलं पाहिजे, ब्लड डोनेशन केलं पाहिजे. आणि तिथून एक परंपरा बनली की ब्लड डोनेशन निरंकारी मंडळाने एवढं केलं की जगामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात याची गणना केली जाते. आपण बघतो काही जण म्हणत असतील आम्ही निरंकारी मंडळात नाही, पण त्यांनाही कधी कधी माहीत असेल की तुम्ही जरी निरंकारी मंडळात नसला तरी तुमच्या घरामध्ये कुणी आजारी पडला असेल, ॲक्सिडेंट असेल, काही झालं असेल, त्यावेळेला मात्र कधीतरी हे निरंकारी मंडळातलं ब्लड तुमच्या घरापर्यंत मात्र नक्की पोहोचलेलं असेल. याचा सुद्धा सार्थ अभिमान वाटतो. बाबाजींची खासियत पोशाख पहिला की अभिमानानं ऊर भरून येतो. ज्यावेळेला ते परदेशी दौरे करायचे, माऊलींनी सुद्धा हे विश्वचे माझे घर, तसंच बाबा हरदेवजींनी सुद्धा फक्त भारत देशापुरतं सीमित न राहता हे ब्रह्मज्ञान बाहेर सुद्धा पोहोचलं पाहिजे, अशा पद्धतीनं बाहेरच्या देशात ते ज्यावेळेला जायचे त्यावेळेला त्यांचा तो पोशाख, ती पगडी त्यांनी कधी बदल केला नाही. आणि त्याच वेळेला एका ठिकाणी मोठा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये एक फार मोठं गिफ्ट घेऊन, एक मौल्यवान गिफ्ट घेऊन एक माणूस बाबाजींना भेटायला आला आणि त्यांनी ते गिफ्ट बाबाजींना भाल केलं. बाबाजींनी त्या गिफ्टकडे पाहिलं आणि थोडेसे दुःखी झाले. तो माणूस म्हटला, गिफ्ट छान नाही का? बाबाजी म्हणले, आहे ना, गिफ्ट मौल्यवान आहे, पण यामध्ये मी पण आहे, असं गिफ्ट मला नको आहे. ज्यामध्ये मी आहे ते गिफ्ट मला नको आहे. अशा पद्धतीनं बाबाजींनी स्वतःमधला मी ज्या दिवशी हरवाल, ज्या दिवशी विसराल, त्याच वेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं सद्गुरूशी समर्पित व्हाल, हे त्यावेळेला सुद्धा सांगितलेलं आहे. एका प्रवचनामध्ये खूप छान उदाहरण त्यांनी त्यावेळेला ठेवलं होतं की एका गावामध्ये एक व्यापारी, त्याला खूप श्रीमंत व्हायचं असतं आणि तो श्रीमंत होण्याच्या नादात त्याला कुणीतरी सांगतं की गावाबाहेर एक फकीर आहे आणि तो फकीर सगळ्यांना श्रीमंत बनवतो, काहीतरी तोडगा काढून देतो. मग तो व्यापारी तिथं जातो आणि व्यापाऱ्याला तो फकीर म्हणतो की तुझं 100% काम होईल, पण एक कर की मी तुला 1 रुपया देतो, तो 1 रुपया तू अशा व्यक्तीला भाल कर, दे दान, की तो फार गरीब असला पाहिजे. मग तो व्यापारी सगळीकडे फिरत असतो 1 रुपया घेऊन. काही ठिकाणी बघितलं त्यांनी तर गरीब माणसं सुद्धा आनंदामध्ये त्यांचं खाणपिण चाललेलं असतं. तो म्हणतो हे काही एवढे पण भिकारी नाहीत. पण ज्यावेळेला तो एका राजाच्या तिथं जातो त्यावेळेला तिथं राजानं त्या युद्धाची तयारी केलेली असते दुसऱ्या राज्यावरती आक्रमण करण्यासाठी. मग तो व्यापारी विचारतो कारण त्या सैन्यांना की हे राजाचं काय चाललेलं आहे. त्यावेळेला त्या व्यापाऱ्याला असं समजतं की राजा
दुसऱ्याची बहुमूल्य संपदा किंवा संपत्ती हडप करण्यासाठी दुसऱ्या राज्यावरती तो आक्रमण करत आहे. त्यावेळेला त्या व्यापाऱ्याला वाटलं, अरे हा खूप गरीब निघाला. आणि मग तो 1 रुपया त्या राजाला देतो. आणि तो राजा म्हणतो, रागवतो, म्हणतो, हा 1 रुपया तुम्हाला का दिला? तर तो म्हणतो, जगातला तुम्ही सगळ्यात गरीब व्यक्ती आहात. म्हणजे कसं काय? मग तो फकीराने सांगतो की तुम्ही दुसऱ्याच्या राज्यावरती चाललेला आहात आक्रमण करायला, म्हणजे तुमच्याकडे काहीच नाही. हेच उदाहरण बाबाजींनी छान पद्धतीनं पटवून दिलेलं होतं. बाबाजी म्हणायचे, जोपर्यंत मूठ झाकलेली आहे तोपर्यंत हे मुठीमध्ये जे काय असेल ते माझं आहे. पण ज्या दिवशी हे हात असे रिकामे होतील त्यावेळेला हे सगळं जग, हे ब्रह्मांड, विश्व तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबाजींची ज्योत मालवली तेवढ्यापुरती मालवली, पण जाता जाता या निरंकारी मंडळाच्या माध्यमातून असंख्य दिवे लावून हे संत इथून निघून गेले. आणि मग अशा वेळेला आपल्याला पण एक प्रश्न पडतो की निरंकारी मंडळामध्ये फक्त आत्मा किंवा मीपणा एवढं शिकवलं जात नाही, तर नेचर ऑफ पॉवर, की जे सद्गुरू हरदेव बाबांच्याकडे इतकं युनिव्हर्सल ज्ञान होतं की तुम्ही झाडं लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत, निसर्गाचं समतोल राखता आलं पाहिजे, प्रदूषण अंदर हो या बाहर मिटाना चाहिए. बाबाजींनी सांगितलं, स्वच्छ जल पिना चाहिए. मग स्वच्छ जल प्यायचं असेल तर त्यासाठी पर्यावरण स्वच्छ केलं पाहिजे. हे आजच्या घडीला सगळ्यात आपल्याला उपयोगी ठरणार आहे. म्हणजे काही गोष्टीपुरतं मर्यादित न राहता बाबाजींनी ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहा के चलो, अशा पद्धतीनं सगळा समतोल बाबाजींनी साधलेला आहे. एका पुरतंच कुठलं कार्य मर्यादित नाही. अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका असे सांगणारे सुद्धा बाबाजी आहेत. सद्गुरूच्या चरणावर एकनिष्ठ व्हायचं असेल तर अंदर झाको असं म्हणणारा सुदीक्षाजी महाराज या त्यांच्या कन्या, जे काही बाबाजींच्याकडं ऊर्जा होती, जी काही बाबाजींच्याकडं शक्ती होती, ती शक्तीसुद्धा सुदीक्षाजी महाराजांच्याकडं ट्रान्सफर झालेली आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज त्या हा गाडा सगळा हाकतायत. विचार करा, आपण जोपर्यंत माझं म्हणत जाऊ किंवा माझं म्हणू तोपर्यंत आपल्याला भौतिक सुख भेटेल. पण ज्या दिवशी मी, बाबाजींचं तेवढंच तत्व आहे की मी याला ज्या दिवशी तुम्ही हरवाल, याला बाबाजींनी एक उदाहरण पण दिलं होतं की मरी हुई एक डेथ हुई एक इंसान की मुर्दा पड़ा है और मुर्दे को लात मारी तो कुछ हलचल नहीं, मुर्दा कुछ करता नहीं, ऐसा ही पडा रहता है. याचा अर्थ बाबाजींनी सांगितलं की तो आता त्याच्याकडं काही चेतना नाही, तो मुर्दा आहे, त्यामुळे तो प्रतिक्रिया काही देत नाही. मग सद्गुरूच्या चरणावरती किंवा सद्गुरू जर भेटावा असं वाटत असेल तर मीपणा आणि अहंकार जर गेला तर एखाद्याने कितीही प्रयत्न केला की तुम्हाला दिवसण्याचा किंवा रागवला कसा पाहिजे, हा याला कसा त्रास झाला पाहिजे,
तरी सुद्धा तुम्ही त्या मुर्द्यासारखी काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं बाबाजींनी सांगितलेलं आहे. एक नाही अनेक उदाहरणं बाबाजींनी हरदेव वाणीमध्ये आपण जर पाहिलं तर इतकं युनिव्हर्सल ज्ञान हरदेव वाणीमध्ये आहे की हा निरंकार सुरुवातच केलेली आहे की ज्यावेळेला नव्हते अंबर नव्हती धरती तेव्हा होता हा निरंकार. हा निरंकारीचा जन्मच बाबाजींनी सांगितलं की काहीच नव्हतं तेव्हापासून इथं आहे. आणि हे ज्यावेळेला आपण जाणू त्याच वेळेला आपल्याला त्याची ओळख पटेल. दुसऱ्यांनी ब्रह्मज्ञान दिलं किंवा घेतलं एवढ्यापुरतं हे सीमित राहणार नाही. आणि गुरुची भक्ती करायची असेल तर 5-10 मिनिटं कॉन्सन्ट्रेशन आपलं झालं पाहिजे. आपण आपल्याशी समरस झालो त्यावेळेला बाबाजींचा आवाज आतून येईल आणि आपल्याला ते आशीर्वाद देतील. एवढी ताकद या आत्म्यामध्ये आहे. आणि मग बऱ्याच वेळा बाबाजींना काही जणांनी खूप मंडळाला देणगी पण द्यायची, पण बाबाजी म्हणायचे आय डोंट नीड एनी हेल्प. मनापासून दान केलं ते स्वीकारलं. कुणाला त्रासदायक वाटेल आणि तेही लोकांच्यासाठी, लोकांच्या हितासाठी. म्हणून आजपर्यंत हे निरंकारी मंडळ एकदम छान पद्धतीनं चाललेलं आहे. रक्तरंजित इतिहास होता तोही पार पडला. आता लोकांना समजायला लागलेलं आहे की ब्रह्मज्ञान घेतल्याशिवाय माणसाचं सर्कल वर्तुळ पूर्ण होणार नाही. आज सगळेजण स्वतःहून या मशीनमध्ये येत आहेत आणि ब्रह्मज्ञानाचा हट्ट धरत आहेत, याच्याशी जोडतायत. खऱ्या अर्थानं बाबाजींचं स्वप्न साकार झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. एक शे जुडो अनेक, एकाला अनेक लोक आता जोडली जात आहेत. बाबाजींचं फोटो जर बघितला तर कुठल्याही अँगलमधनं पाहिलं तर त्यांची प्रतिमा अशी भाबडी, अशी भोळी भाबडी दिसते. हसत चेहरा, रोते हुए आते हे सब, हसता हुआ जो जाएगा वो मुकादर का सिकंदर कहलाएगा. ही उक्ती मन बाबाजींना तंतोतंत जोडते. अशा महात्म्याला मनापासून वंदन करते. आणि खरंच निरंकारी मशीनमध्ये जर आपल्याला निरंकारीची ओळख करून घ्यायची असेल तर मात्र बाबाजींची शिकवण आपल्या सदैव मनामध्ये भरली पाहिजे. किंवा त्या तत्वाने जर आपण चालू तर आपलं जीवन सुखी समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ लांबतोय. आज बाबाजींचा समर्पित दिन आहे. आज मी कुणाला लाईक करा वगैरे म्हणणार नाही, पण माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात ही एक बाबाजींची फार मोठी प्रेरणा आहे. बाबाजी म्हणायचे की तुम्ही कुठल्याही युगामध्ये राहा, टेलिकम्युनिकेशनमध्ये, कॉम्प्युटरमध्ये, कुठेही तुम्ही काम करा, पण निरंकाराशी मात्र थोडा वेळ तरी जोडले जा. याच माध्यमातून मी तुमची सेवा करत असते. तरी न्यूनते कृती अधिकते सरती. कितीही बोललं तरी संपणार नाही. नाशिकडून काही चुकलं असेल तर मनापासून माफ करा. जे योग्य असेल ते घेऊन घ्या. बाबाजींच्या चरणावरती सगळी सेवा समर्पित करते. प्रेमाने बोला. धन्यवाद.